ओके. चलो राही, अनम्यूट करायचं बेटा आणि क्वेश्चन रीड करायचा आहे. Mm, A few camels and the same number of camel riders are walking on a road. After some distance, half of them rode on camels. Now that the number of walking feet is 120, what is the total number of camels? हम्म. कसं काढाल मग हे? म्हणजे फर्स्ट इथे लिहिले की म्हणजे थोडे सम म्हणजे फ्यू कॅमल्स होते अँड द सेम नंबर ऑफ कॅमल म्हणजे फ्यू कॅमल आणि कॅमल जे रायडर्स होते ना ते हम्म. वॉक करत होते रोडवरती आणि थोड्या टाइम नंतर ते आफ्टर सम डिस्टन्स मध्ये ते हाफ ऑफ देम रोड ऑन कॅमल्स म्हणजे जे कॅमल रायडर्स होते ते थोड्या थोड्या डिस्टन्स नंतर ते कॅमल वरून रॉड करत होते आणि म्हणजे नंतर नाव दॅट आर द नंबर ऑफ वॉकिंग फीट इज 120 म्हणजे नंबर ऑफ वॉकिंग फीट आहे ते 120. मग त्याने विचारले व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ कॅमल्स. हम्म. कसं सांगू शकशील आन्सर मग याचं? 120 ना 120 12 10 नाही 12 20. हॅलो मॅम. ओके, बोला. मॅम मी अनम्यूट होऊ. हो, चालेल बेटा. वॉकिंग फीट इज मॅम 24 बिकॉज नाही कसं येतं सांगायचंय? 120 होतं ना मग 120 अपॉन 120 24 आहे ना 12 10 128 कोण एक्सप्लेन नाही करेल? रेज युअर हँड. टोटल नंबर ऑफ camels 120. What is total number of camels? रे, अनम्यूट Means करायचं 20. बेटा. Yes, ma'am. कसं येईल 24? मॅम आता बघा आपल्याला इथे विचारलंय की few camels and the same number of camel riders are walking on the road. After some distance, half of the rod on a हम्म. camels. Now that the number of walking feet is 120, what is the total number of camels? जर आपण धरलं की हे सगळे मिळून ऍक्स आहे हम्म. हे जे टोटल आहे त्यांची तर ती जर हम्म. आपण धरली ऍक्स आहे हम्म. आणि जर आपण ती ऍक्स धरली आणि नंतर मग आपण आणि ते सम डिस्टन्स नंतर काय झालं म्हणजे ते हाफ कमी झाले. हम्म. बरोबर. मग ते आपण सपोज धरलं त्याचं 4 घेतलं मग 4 फीट घेतलं मग ते 4 फीट काय घ्यायचं? नंबर ऑफ मॅम तिथे ते हे आहे ना ते विचारलं कॅमल कॅमल रायडर आणि ते 120 चे मॅम ते हे असणार ना त्यांचं मी डबल केलं मग ते माझं 4 आलं मग मी ते 4 घेतलं साईडला ते खाली नाव 2 दॅट द घेतलं 2 नंबर ऑफ वॉकिंग फीट इज 120. कसं येईल सांगायचंय? मग मी ते एक्झॅक्टली असं सांगू नाही शकत ते थोडस ते हे आहे म्हणजे आता आपल्याकडे फ्यू कॅमल होते ना हम्म. आणि सेम नंबर ऑफ कॅमल राईड वॉकिंग होते रोड वरती आणि आफ्टर सम डिस्टन्स म्हणजे काही डिस्टन्सनी 150 150 सॉरी हाफ ते रोड ऑन कॅमल्स त्याचे अर्धेच फक्त रोड होते कॅमल मध्ये म्हणजे अर्धे कुठेतरी गेले तर मग ते मग नाव दॅट द नंबर ऑफ वॉकिंग फीट इज 120 नंबर वॉकिंग फीटचं 120 जर घेतलं then what is the total number of the camel? 1 मिनिट आहे काही. रेया, तू बोलू शकते? 1 मिनिट, मी म्यूट करते. 1 मिनिट, कॉल आलेला आहे.
हाँ बोल बेटा. ओके 1 मिनिट. राजवीर अनम्यूट करायचं बेटा. राजवीर. यस. हे सॉरी, कॅमेरा ऑन कर बेटा. यस राजवीर, कसं काढलं आन्सर? हम्म. राजवीर बेटा. यस. हम्म. सांगायचं आन्सर कसं काढलात? टीचर देर 120 ना. टीचर तिथं 120 आहे ना, म्हणून माहितीये. मग एका कॅमलला 4 फिट्स असतात. राईट. हा. हा मग ते 4 फिट्स चालत म्हणजे 4 फिट्स होते ना सगळ्या कॅमलचे. बरोबर. मग तिच्यात टोटल 24 आलं. 24 ठीक आहे, 4 फीट चालत होत. आहेत. राईट. यस बेटा. येस. आणि एक्स येस. आपण काय मांडलं, त्यांचं डिस्टन्स, जे त्यांनी डिस्टन्स कव्हर करतात. राईट. येस. इज इक्वल टू 120. काय झालं त्यांचं वॉकिंग स्पीड फीट्स डिस्टन्स, त्यांचं किती झालेलं आहे? 120. राईट बेटा. 120. तर जर येस. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काढायची झाली तर एक्स ची व्हॅल्यू काय येईल? एक्स 10. सॉरी, एक्स. 10. एक्स म्हणजे आपले कॅमल्स असणार. 4 फीट आणि कॅमल्स आपल्याला काढायचे आहेत. राईट बेटा. येस. येस. येस ऑर नो? त्यामुळे एक्स जर येस. केलं आपण तर एक्स इज इक्वल टू किती येईल? 24. सॉरी राजवीर, आर यू शुअर? 24 हे तुझ्या डोक्यात बसलंय. ऑप्शन 24च येतो. काही असू द्या, मॅमला फक्त 24च बोलायचं, आपल्याला काय एक्सप्लेन करायचं नाहीये. ओके. आता बघ, एक्स इज इक्वल टू काय होणार? 120 डिवायडेड बाय 4. येस ऑर नो? येस. त्यामुळं 30 हे आपलं कॅमल्स असतील. येस. ओके. येस. आता 4 इंटू, जर आपण तसं केलं तर आपलं 30 हे आन्सर येतं. राईट. बट येस. तिथे काय म्हटलंय? आफ्टर सम डिस्टन्स हाफ ऑफ द. ओके 15. राजवीर, कॅन यू एक्सप्लेन? Not a few ओके camels 1 मिनिट, and 1 मिनिट, the 1 मिनिट, 1 मिनिट. एक आपलं राहिलं. ओके. कोणाला? रेयाला थँक्यू म्हणावं लागेल. ओके. आता बघा, 120 डिवायडेड बाय 5 काय येईल? कारण 4x प्लस जो आपला कॅमल रायडर आहे तो राहिला ना राजवीर. yes. ओके. त्यामुळे इथे काय येईल? प्लस एक्स. राईट. म्हणजेच किती होतील? आता बघा, Yes. अजून एकदा दाखवते. 4x. राईट. प्लस 4 एक्स आपण आणखी कोणाला केलं? कॅमल रायडर्सला. येस camel ऑर नो? rider. त्यामुळे किती झाले? Yes. 5x झाले. टोटल किती झाले? 5 5x. ओके. x. मग 120 डिवायडेड बाय 5. येस ऑर 5. नो? Yes.
येस गाईज. म्हणजे वॉकिंग फिट जर आपल्याला काढायचे झाले तर एक्स म्हणजे कॅमल रायडरचंही वॉकिंग फिट काढावं लागेल आणि कॅमल्सचंही काढावं लागेल. राईट बेटा? सगळ्यांनी लक्ष द्या यस. बाळांनो. कन्फ्युजिंग थोडस मलाच कन्फ्युज झालं. ओके. तर जेव्हा आपण कॅमल्स, मी फक्त इथे कॅमल्स धरलं राईट, माझ्याकडून कॅमल रायडर्स राहिले होते. तर कॅमल्स किती आहेत? त्यांचे 4 फीट असल्यामुळे 4 × एक्स का केले, कारण आपल्याला कॅमल्स काढायचे राईट, प्लस एक्स हे केले. ओके. तर प्लस एक्स घेतलं इज इक्वल टू 5x केलं. ओके. त्यामुळे आपल्याला काय होईल? 24 हे आपलं आन्सर येईल. ओके बेटा? यस. आता क्लिअर आहे का सगळ्यांना की काही डाऊट आहे बाळांनो? नो. ओके. आणि आन्सर सांगताना तुम्ही पण एक्सप्लेन करत जा बाळांनो, किंवा जे काही एक्सप्लेनेशन आहे ते द्यायचं. तुम्ही आन्सर काढलेलं असतं ना? ओके. क्वेश्चन नंबर 9. राजवीर, रीड करायचं बाळा. In a get together, if 8 people shake hand with each other once, how many handshake in total? हम्म. तर गेट टुगेदरला 8 हम्म. पीपलनी हँडशेक केला बरोबर. एकमेकांना. हम्म. इच ऑदर वन्स, प्रत्येकाने एकदाच केला. हम्म. हाऊ मेनी हँड हात मिळवले त्यांनी, किती जणांनी हात मिळवले, हँडशेक म्हणजे केले? किती जणांनी हँडशेक केलेत. ओके. बेटा ऑप्शन राजवीर, 1. 1 मिनिट हा. तुझ्या जवळ कोण आहे का? नो. आर यू शुअर? राजवीर, खोटं नाही बोलायचंय. यस टीचर, लुक. बेटा जरी तू असं सांगितलं ना, मला तिथून भरपूर व्हॉइस येतोय तुझ्या म्हणजे तू क्वेश्चन इथे रीड करतोय आणि तिकडून व्हॉइस टीचर येतात देअर मला. टीचर देअर माय फॅमिली लंच. नो बेटा, कोणीतरी तुला एक्सप्लेन करून सांगतंय राईट, आणि ते तू मला सांगतोयस. तर हे असं करू नका शक्यतो तर, कारण जेव्हा एक्झाम देणार आहेस तेव्हा तू एकटा असणार आहेस बाळा. राईट बेटा? यस. हे चांगलंच आहे, हे वाईट गोष्ट नाहीये. ओके. बट एक्झामला तू फेस केलं पाहिजे ना, तेव्हा तुला तो क्वेश्चन समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके. यासाठी बोलते. मग तिथे 4ही जण असू दे, 5ही जण असू दे, किंवा होल फॅमिली असू दे, नो इश्यू. फक्त एवढाच क्वेश्चन आहे की जर हे तुला इथं इझिअरली तुला कळतंय का, तर तुझा फॅमिली मेंबर कोणतरी तुला सपोर्ट करतोय. हेच तुला तिथं गेल्यानंतर कळेल का? फक्त ह्याचं कन्फर्मेशन घे, एवढंच मला सांगायचं यातून. ओके. ओके बेटा? हम्म. यस. बाकी काही इश्यू नाही. कोणी तुला एक्सप्लेनेशन देत असेल तरी नो इश्यू. हे चांगलीच गोष्ट आहे, का तर तुला चांगलं समजण्यासाठी कोणीतरी तुला सपोर्ट करतोय. ओके बेटा? बट हे तुला फायनल एक्झाम मध्येही होईल का शक्य, पॉसिबल होईल का, हे लक्षात घ्यायचंय. ओके. यस. ओके. काय सांगशील याचा आन्सर? टीचर 16. कसं येतं 16? टीचर कारण की ते 8 पीपलांनी एकामेकांनी हँडशेक केला ना. 8 पीपलनी काय केलं? एकामेकांनी हँडशेक In a केला. get together, if 8 people shake hands with each other once, how many handshake in total? Okay. Total number of people who will shake hands with each other once. प्रत्येकाने एकेकाला केलेलं आहे. ओके.
ओके, आन्सर काय येतं सगळ्यांचं? ओके, रेया बेटा आन्सर काय येतं तुझं? रेया, आर यू येस देअर? मॅम. मॅम माझा आन्सर नंबर सेकंड. येस मॅम. मॅम माझा आन्सर ऑप्शन नंबर सेकंड येतंय. ओके, सगळ्यांचं आन्सर तेच येते का? सिद्धी अनम्यूट करायचं बेटा. हो मॅम, मी सांगू कसं येतं माझं? हो, सांगू शकतेस बाळा. जेव्हा आपण 8 × 1 करतो ना, 8 × 2 करतो ना, हा हा. तेव्हा 8 × 2 = 16 येतो. आणि ओके. तिथे हम्म. दिलेले 8 पीपलनी एकमेकाला हँडशेक केले. हम्म. म्हणजे एका म्हणजे आता त्याचा डबल केला असेल ना. आता 2 पीपल आहे, त्यांनी त्यांनी म्हणजे त्यांनी 4दा केला असेल ना. म्हणजे नाही 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 हा 2 पीपल आहेत, मी सांगू? त्यांनी एक बोल सिद्धी. 1 मिनिट रेया. सिद्धी बोल बाळा. ते 2 पीपल आहेत ते. हम्म. म्हणजे आता ते 8 पीपल आहेत ना. म्हणजे हम्म. त्यांनी मग एकमेकांना ते 2-2 वेळा तरी म्हणजे एकमेकांना 2-2 वेळा तरी करतील. वन्स दिले ना बाळा, विथ इच अदर वन्स. वाचली नाही का तू क्वेश्चन? बेटा, वाचलीस का क्वेश्चन तू? मॅम मग ऑप्शन मॅम मग 8च आहे ना असं क्वेश्चन म्हणजे. हम्म. मग 8च येईल ना. हे बघ, आता वन्स केलंय म्हणताना 8 पीपलनी 8 पीपलला केलं असेल ना बाळा. कारण वन्स म्हणतंय म्हणजे मग 4 8 पीपलने पीपल 4 पेपरला केलंय, डबल केलंय असं नाहीये ना, राईट? 8 पीपलनी 8 पीपलला केले हम्म. म्हणजे. हा मॅम, समजलं मला आता. कसं? म्हणजे मॅम हे हम्म. 8 येतं पहिले. आणि 1 मिनिट, सिद्धीचा आवाज काय डबल येतोय? कोणाकोणाला येतोय रे? तुला पण येतो का सिद्धीचा आवाज डबल? हो मॅम. म्हणजे तो दुसरा शब्द बोलेपर्यंत तोच शब्द रिपीट रिपीट ऐकू येतोय. हम्म. 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 मॅम मी सांगू? आता बघा, प्रत्येकाने काय केलंय, प्रत्येकाला वन्स केलंय ना. म्हणजे मॅम मी सांगू हा, सांग प्लीज? बेटा. सांग ना. मॅम इथे सांगितलंय की जे 8 माणसं पीपल होती ना, तर हम्म. त्यांनी म्हणजे एकाच माणसाची हँडशेक केलंय. हम्म. एकदाच केलंय. हम्म. एका माणसाची केलंय, फक्त ते एकदाच केलंय. मग हम्म. ते आपण जेव्हा हँडशेक करतो, दुसऱ्याचा एक असतो आणि आपला एक असतो. मग आपण जर असे टोटल 8 असतील, तर हम्म. आपल्याकडे जर आपण हँडशेक करायला गेलो, एक जर आपण उदाहरण घेतलं, तर आपण हँडशेक करायला गेलो की आपले 2 हात लागतात. म्हणजे आपला एक आणि समोरचा जो आपल्याला दुसरा हँडशेक करतोय त्याचा. हम्म. हे किती हँड झाले? 2 झाले. मग ह्याचंच हम्म. उदाहरण घेऊन आपल्याला हे 2 आहेत, मग 8 माणसं आहेत. मग 8 × 2 करायचं, मग 16 येतं. मग आपलं 16 हे फायनलाइज आन्सर असेल, म्हणून आपलं आन्सर ऑप्शन नंबर 16 येतं. आणि हम्म. 16 हे आपण टोटल हात मिळू. हम्म. म्हणून आपला आन्सर नंबर 16 येतं. बट 1 ला केलं, 2 म्हणजे प्रत्येक जण म्हणजे आपण एक घेतलं ना, मग तोच माणूस म्हणजे आपण फिक्स झालेला आहे ना. एक हा. माणूस एकाशीच हँडशेक करणार, तसं ना. आता बघा, जर आपण 8 पीपल जरी ठरवले, ओके राईट बेटा? आता समज रेया, समीरा, सिद्धी, राजवीर असे आहेत, बरोबर? तर रेया, जर तुला प्रत्येकाला हँडशेक एकदाच करायचंय म्हटलं, तर तू बघ, आता तू जर राजवीरशी पहिला हँडशेक केलास, राईट, वन्स एकदाच केलास, ओके, त्याच्यानंतर तू सिद्धीला करू शकतेस, राईट?
म्हणजे डबल नाही झाला तुझा, हा. राजवीरला नाही झाला, राईट. तसंच तू समीरालाही करू शकतेस. हम्म. तीनदा झालं. ओके. म्हणजे त्यांनी असं सांगतायत की तिथं जे काही पीपल्स आहेत त्यांच्यासोबत तुमचा हँडशेक काय होतोय, एकदाच होतोय. ओके बेटा. अच्छा. ओके. म्हणजे इफ 8 people शेक हँड्स विथ इच अदर वन्स, म्हणजे त्यांनी सांगितलं नाही की एवढेच पीपल असतील त्यांच्याशीच त्यांनी हे केलंय, राईट. म्हणजे बघ आता, जर आता जो पहिला, आता फर्स्ट नंबरला जर आपण रेया ठेवली, राईट, तर रेया काय करणार, 8 वेळेस हँडशेक करणार आहे ना. येस रेया. येस म्हणजे मॅम, कळालं मला. ते 28 येणार आन्सर. म्हणजे बघ आता, आता 8 पीपलला तुला काय करायचं, हँडशेक करायचंय, राईट. म्हणजे तुझ्याकडून एकदाच हँडशेक हो. सगळ्यांना गेला पाहिजे, राईट बेटा. हो. ओके. तसंच हम्म. समीराला पण काहीतरी करावं लागेल हँडशेक, राईट. त्यामुळे समीरा काय करणार, तुला स्किप हम्म. करेल, दुसरा घेईल, राईट. कारण तुझ्यासोबत हँडशेक झालेला आहे तिचा, हम्म. राईट. मग तिचा एक हँडशेक आहे ते हम्म. पण कॅल्क्युलेट तिला करावं लागेल की हा माझा रेयासोबत एक हँडशेक झालेला आहे, राईट. मग ती काय करेल, असे बाकीचे दुसरे 8 पीपल, म्हणजे दुसरे जे 7 पीपल्स आहेत त्यांना कनेक्ट करेल. येस और नो. येस. असंच जर आपण म्हणजे करत मला गेलो. कळालं. हम्म. हम्म. कळतंय का बाळांनो मॅम तुम्हाला काय म्हणजे सांगते मी. आपल्याला, हा मॅम, ते म्हणजे आपण सपोज म्हणजे 8 जण आहेत ना, मग 8 जणांचं काय करायचं, मग 8 काढायचं, मग असं मध्ये बघ आता रेया, 8 प्लस जर तू हँडशेक करत ब्रॅकेट असतील, काढून 8. ऐक ना, आता हम्म. तू जर हँडशेक करत असतील तर तू कुणाला करणार, 7 पीपल्सला. हम्म. ओके. त्याच्यानंतर जर आपण समीराला घेतलं, राईट, हम्म. समीरा किती लोकांना करेल, 6 पीपलला, हम्म. कारण तिचा ऑलरेडी तुझ्यासोबत झालेला आहे. ओके. आणि ती तिच्या स्वतःशी हँडशेक नाही करू शकत, त्यामुळे तिला किती करावं लागतील, 6 पीपल्स. ओके. येस और नो. येस. हा. ऍज इट इज समीराच्या नंतर जर आपण तिसरी लेडी घेतली, सॉरी तिसरी गर्ल घेतली, ज्यामध्ये रेयाने आणि समीराने पण त्यांना हँडशेक दिलेला आहे, राईट बेटा. कारण त्यांनाही वन्सच करायचं आहे, त्यामुळे तिने तुम्हाला डबल बोलवणार नाही. किती पीपल झाले, 5. येस. ओके. ऍज इट इज हे येस. कुठपर्यंत जाणार, +4 होत जाणार, राईट. म्हणजे एक एक मायनस होणार, कारण ऑलरेडी तुम्ही काय केलेलं आहे, एकमेकींना हँडशेक दिलेला असतो, राईट. येस. येस ऑर नो, समजतंय का बाळांनो तुम्हाला. त्याच्यानंतर हा. 2 होणार, आणि त्याच्यानंतर जर लास्टला आहे तो 1, म्हणजे एकच हँडशेक होईल त्याचा, राईट. माझ्याकडे एक त्याच्यासाठी ट्रिक पण आहे. एक का तुम्ही होईल, जे कारण सांगितलं त्याला ना तुम्ही काय त्यासाठी केलेलं लक्षात आलं. असतं, तुम्ही कनेक्ट केलेलं असतं, त्याला तुम्ही हँडशेक दिलेला असतो. त्यामुळे त्याला काय करावं लागेल, लास्टला जो 8 वाला पर्सन राहिलेला आहे त्यालाच हँडशेक करावं लागेल. येस और नो गाईज. लास्टचा जो पर्सन राहतो त्याला हा. तुम्ही हँडशेक ऑलरेडी करत गेलेला असतं सगळेच, राईट. रेया करते, समीरा करते, अरवा करते, सिद्धी करते, ओजस्वी करते, राईट. असे सगळे पीपल केल्यानंतर शेवटला राहतो यशोधन. यशोधनला काय करावं लागेल, जो काही कोणता राहिलेला पीपल आहे त्याच्यासोबत एकदाच हँडशेक होईल त्याचा, कारण त्याचा ऑलरेडी सगळ्यांसोबत हँडशेक झालेला असतो. आता याची टोटल काढा तुम्ही, जे मी स्क्रीन वरती दिले त्याची टोटल तुम्ही काढायचे. 11, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 28. येस, आलं आन्सर. 28. हो. ओके. मॅम म्हणजे माझ्याकडे याच्याबद्दल एक इझी ट्रिक पण आहे. ती शेअर करू शकते ना बाळा तू. म्हणजे त्या गेट मॅम टुगेदर ते मध्ये 28 पीपल होते. ओके. टोटल पीपल किती असणार आहे. अच्छा. ओके. म्हणजे 28 म्हणजे 28, 8 सॉरी, माणसं ट्वेंटी होती. एट नाही, म्हणजे हँडशेक किती होतील सगळ्यांचे मिळून जर कॅल्क्युलेट केले तर किती होतात, 28, राईट. येस. मॅम मग त्याच्यामधला 8 नाही ना धरायचा. 8 नाही धरायचं, कारण 8वी तू असणार ते आहेस. 8. राईट. म्हणजे ज्याने हँडशेक दिला तो 8वा असणार आहे, म्हणजे मग तिथे समीरा ही येईल, म्हणजे समीराला जर आपण मेन ठेवलं तर समीरा 8वी येऊ शकते. येस और नो गाईज. येस. क्लिअर आहे का आता. हा. ओके, समजलंय मग सगळ्यांना. ऍटलीस्ट आपण असं पण
मॅम आपण अशी पण ट्रिक वापरू शकतो ना की एट अप साईडला मग ते ब्रॅकेट काढायचा. एटच्या हम्म पुढे काय नाही लिहायचं मग ब्रॅकेट काढून एट एट हम्म मायनस वन करायचं. खाली हम्म परत मग ब्रॅकेट टाकायचं मग खाली खाली म्हणजे असं डिवाइड बाय हे करायचं टू ने करायचं. बरोबर, मग आता कारण एट मग एकमेकांचे एट हात प्लस घेतले वन तर ब्रॅकेट त्यांचं मध्ये डिवाइड बाय टू हा येतं. राईट, मग एट तसंही इंटू आन्सर सेवन काढू शकतो. करायचं. मग हम्म आपलं मग ते 56 आपण टू येतं. तर टू हम्म डिवायडेड बाय 56 येतं मग ते आपलं 28च येतं. बरोबर. हा सिद्धी, अनम्यूट मग तसं करायचंय. पण काढू शकतो ना. आता बघा, ज्यांना काही डाऊट क्लिअर झाले असतील त्यांनी लिव्ह करू शकता. ऑलरेडी खूप लेट झालाय बाळांनो. सिद्धी बोल बाळा, काही डाऊट आहे का? मॅम मला बाय ना मॅम गुड क्वेश्चन नाईट. गुड नाईट पण बेटा मला रिया. प्री मॅम मला जे लास्ट क्वेश्चन होता ना तुम्ही एट क्वेश्चन हा हा, तो त्याच्यामध्ये काय होत आहे एट क्वेश्चन मध्ये काय होतंय बाळा? कन्फ्युज होते समजत नाहीये ते कसे ओके, आता मला सांग, तुझ्याकडे आहे बुक एखादं? आहे. क्वेश्चन आहे तुझ्याकडे तो? मॅम क्वेश्चन नाही पण मी वाचला होता एकदा त्याच्या दोनदा ओके तीनदा करून मी माझं येणं झालं आन्सर तुम्ही म्हटलं ते ओके, 1 मिनिट हा. आता मला सांगायचं सिद्धी, ओके. कॅमल रायडर हम्म आहे, राईट? हा त्याला आपण काय करायचंय, एक्स धरायचं. एक्स हा, एक्स हम्म प्लस 4x असं का केलं आपण? कारण 4 फीट असतात हा कोणाचे, कॅमल्सचे. आणि एक्स हा काय झालं, किती कॅमल्स आहेत. हा ओके, इज इक्वल टू म्हणजे की किती येणार, 120 फीट. येस ओके और नो? येस हा, मग 120, सॉरी, आता बघ इज इक्वल टू केलं. मग आता x+4x किती होईल बाळा? x+4x हा, किती होईल? थांबा मॅम मॅम एक्स ची व्हॅल्यू काय धरणार आपण x ची व्हॅल्यू तर आपल्याला काढायची आहे ना बाळा. x+4x किती होईल? हम्म मॅम समजा अरे बाळा, x+4x. x+4x इज हा, इक्वल टू 5x. येस और नो? येस येस समजलं मॅम कशी काढली ती ओके, क्लिअर आहे का आता? आणि 5 ने हा जेव्हा आता 5x असताना x इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय 5 होणार, कारण 5 हे मल्टिप्लाय मध्ये आहे, राईट बेटा? ओके. हा हा, मग 5 ओके ने जर मॅम आपण डिवाइड केलं 120 ला तर आपला आन्सर काय येतं, 24. हा येस. समजलं मॅम हो ओके. ओके मॅम कॅन आय लिव्ह मॅम नाव यस यस बेटा. गुड नाईट मॅम स्वीट गुड ड्रीम्स नाईट एव्हरीवन. आराधना, अरवा. आराधना बेटा, खूप छान प्रोग्रेस आहे, अशीच प्रॅक्टिस ठेव. मला हे सांगायचं होतं. आणि तू स्टडी करतेय पहिल्यापेक्षाही खूप. ओके आराधना, अनम्यूट करे 1 मिनिट. येस मॅम. बाय मॅम ओके बाय बेटा. येस आराधना, फक्त गुड नाईट नवोदयसाठी तुला लक्ष द्यायचंय. जर नवोदयाची एक्झाम देणार नसेल तरीही तुझा बेस कसा पक्का होईल आणि कसं सिरियसली तुला अभ्यासाकडे लक्ष देता येईल हे बघ.